नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय उत्सवाचा पहिला दिवस, 90 दिवसांच्या परिवर्तनाचा गौरव. अखेर तो क्षण आलाच. 90 दिवस पूर्ण झाले आहेत. हा दिवस उत्सव साजरा करण्यासाठी आहे. केवळ मिळालेल्या निकालांचाच, जे अर्थातच वास्तव आहेत, नव्हे तर तुम्ही स्वतःमध्ये जो बदल घडवून आणला आहे आणि आता जी व्यक्ती बनला आहात, त्या बदलाचा हा उत्सव आहे. हा झालेला कायापालट खरोखरच साजरा करण्याजोगा आहे. विज्ञान स्पष्टीकरण. उत्सव साजरा केल्याने डोपामाइन आणि सेरोटोनिन म्हणजेच आनंदाची रसायने स्रवतात. उत्सव साजरा केल्याने यशाचे चेतासंस्थेतील मार्ग अधिक दृढ होऊन मजबूत होतात. उत्सव साजरा करणे म्हणजे केवळ मौज मजा करणे नव्हे, तर ते तुमचं यश टिकवून ठेवण्याचा एक मार्ग आहे. लक्षात असू द्या की बहुतेक लोक आपल्या यशाला कमी लेखतात आणि लगेच पुढच्या ध्येयाकडे वळतात. यामुळे एक असाध्य संघर्ष निर्माण होतो. उत्सव साजरा केल्याने खऱ्या अर्थाने एकरूपता साधता येते. कार्यपद्धती, कृतीचे टप्पे. 1. थांबा. क्षणभर थांबा आणि खरोखर जाणीव करून घ्या की तुम्ही 90 दिवस पूर्ण केले आहेत. 2. साजरा करा. स्वतःसाठी काहीतरी खास करा. खास जेवण, अशी एखादी गोष्ट जी तुम्ही सहसा विकत घेत नाही. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत आनंद वाटा. एक दिवस सुट्टी घ्या. मसाज, सॉना किंवा एखादा लक्झरी अनुभव घ्या. चिंतन आणि संकल्प. 3. चिंतन करा. तुमच्यातील बदलांबद्दल लिहा. 90 दिवसांपूर्वी तुम्ही कोण होतात? आज तुम्ही कोण आहात? काय बदलले? काय वेगळे आहे? काय साध्य करणे शक्य झाले? 4. सामायिक करा. तुमच्यातील बदलांबद्दल कोणाला तरी सांगा. 5. संकल्प करा पुढच्या टप्प्यासाठी. महत्त्वाची टीप: साजरे करणे टाळू नका. तुमच्या मज्जासंस्थेला याची गरज असते. साजरा केल्याने ती प्रक्रिया पूर्ण होते आणि तुम्हाला एका नवीन पातळीवरून पुन्हा सुरुवात करता येते. आज आपण काय शिकलो? 90 दिवसांमधील परिवर्तन हे वास्तव आहे. तुम्ही उत्सवास पात्र आहात. उत्सव परिवर्तनाला सामावून घेतो. पहिल्या दिवसाच्या तुलनेत तुम्ही आता वेगळे आहात. पुन्हा वेगाने वाटचाल सुरू करण्यापूर्वी आनंद साजरा करा. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.